माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा रॅली, भारतीय सैन्य दलाचा केला गौरव। भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी सकाळी 11:30 वाजता भारतीय सैन्य दलाच्या अतुलनीय कामगिरीबद्दल साताऱ्यात तिरंगा रॅली काढण्यात आली। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निघालेल्या या रॅलीमध्ये काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी सहभागी झाले होते। प्रारंभी काँग्रेस भवनामध्ये स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली। जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ कुंभार, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, नरेश देसाई, ॲडव्होकेट श्रीकांत चव्हाण, अजितराव पाटील चिखलीकर, राजेंद्र शेलार, रजनी पवार, निवास थोरात, अनवर पाशा खान, अनिल माळी, संजय तडाखे, सरफराज बागवान यांच्यासह सातारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते। अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योगाला मिळणार नवीन संजीवनी, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। जावली तालुक्यातील सहकार क्षेत्रातील पहिला साखर उद्योग असलेल्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याला आता नवसंजीवनी मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवारी दुपारी 12:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत वर्षा बंगल्यावर भेट घेऊन त्यांच्याशी अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योगाच्या विषयी चर्चा केली। यावेळी प्रतापगड कारखान्याचे पदाधिकारी व संचालक यावेळी उपस्थित होते। प्रतापगड साखर कारखान्याच्या उभारणीनंतर तो आर्थिक अडचणीत सापडला। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून या प्रतापगड कारखान्याला ताकद दिली। अजिंक्यतारा प्रतापगड सहकारी साखर उद्योग या नावाने हा कारखाना चालवला जात आहे। कारखान्यापुढील आव्हाने आणि अडचणी या विषयावर मंत्री भोसले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले। यावेळी अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योगाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेत अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योगाला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। यावेळी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे व संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते। नागपूरचे महाराजा मुधोजीराजे भोसले यांनी सहकुटुंब घेतले कुलस्वामिनी श्री मुधाई देवीचे दर्शन। महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टचे प्रमुख व नागपूरचे महाराजा मुधोजीराजे भोसले यांनी बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्हा प्रवासादरम्यान कोरेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र देऊर येथील नागपूर भोसले राजघराण्याची कुलस्वामिनी श्री मुधाई देवीचे परिवारासह मनोभावे दर्शन घेतले। ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केले। मंदिरातील धार्मिक विजय झाल्यानंतर श्री क्षेत्र देऊर येथील नागपूरकर भोसले राजघराण्याच्या ऐतिहासिक पुरातन राजवाड्याचा मुधोजीराजे भोसले यांनी आढावा घेतला। महाराजा ऑफ नागपूर यांच्या राजघराण्याकडे देऊर येथील मंदिराची मालकी आहे। दर 3 वर्षांनी राजघराण्यातील प्रमुख व सदस्य सर्व धार्मिक विधीसाठी देऊर येथे येतात व ग्रामस्थांशी संवाद साधतात। राजघराण्यातील सदस्यांच्या भेटीगाठी घेणे हे देऊर ग्रामस्थांसाठी आनंदाची पर्वणी असते। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली लाभार्थ्यांची आर्थिक अडवणूक, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील थेट पोहोचले पोलिसात। मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या युवकांना आर्थिक मदत करून स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनांच्या माध्यमातून काही लोक लाभार्थींची आर्थिक अडवणूक करत आहेत। पाटण तालुक्यात हा प्रकार पुढे आला आहे। या संदर्भात महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजता कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे। या प्रकरणी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। महामंडळाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करता यावे यासाठी विविध कर्ज योजना राबवण्यात येत आहेत। विविध बँकांच्या माध्यमातून त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत। मात्र गेल्या काही महिन्यांपासून महाई सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र आणि CSC सेंटर यामधून अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळवून देतो असे सांगत लाभार्थींची फसवणूक करत आहेत आणि आर्थिक अडवणूक करत आहेत। माझ्या स्वतःच्या पाटण तालुक्यात हा प्रकार उघडकीला आल्यानंतर धक्काच बसला आहे।
या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देणार आहे. मात्र सद्यस्थितीत तात्काळ त्यावर कारवाई व्हावी यासाठी पोलिसांना निवेदन सादर केले असून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. एकूणच सर्वसामान्य लाभार्थ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी महामंडळाचा करता धरता या नात्याने पुढाकार घेतला आहे. भविष्यात असे प्रकरण खपवून घेतले जाणार नाही. अशी कोणती बाब निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांच्या आणि महामंडळाच्या निदर्शनास आणून द्यावी असे आवाहन नरेंद्र पाटील यांनी केले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत आज एक फार मोठा खुलासा मी करणार आहे. महामंडळाच्या लाभार्थ्यांकडनं LOI लवकर काढून देतो, व्याज परतावा मिळवून देतो. जर केस होल्डवरती असेल तर ती त्वरित तुम्हाला तिकडनं मोकळं करतो. याकरिता काही ठिकाणी ई-सेवा केंद्र, CSC सेंटर आणि काही प्रायव्हेट लोक या ठिकाणी टक्केवारीप्रमाणे पैसे मागतात. माझ्या सातारा जिल्हा पाटण तालुका ढेबेवाडी जिंती या गावचे सुपुत्र जे मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये एक सामान्य काम करतात, त्यांनी स्वतः महामंडळाच्या योजनेअंतर्गत सारस्वत बँकेकडनं 15 लाखाची योजना मंजूर करून घेतली आणि त्यांचे व्याज परतावा मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडे पहिले 5% मागणी करण्यात आली. कालांतराने 45,000 रुपये होत होते. ते कालांतराने वाटाघाटा करून त्यांनी 40,000 वरती आणले. त्या लाभार्थ्याचे वडील मला प्रत्यक्षात ढेबेवाडीला भेटायला आले. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही योजना ऑनलाईन पद्धतीने केलेली आहे. लाभार्थ्याला 1 रुपया द्यायची गरज लागत नाही व्याज परतावा मिळवून देण्यासाठी किंवा LOI मिळवून देण्यासाठी. परंतु या योजनेचा प्रचंड मोठा दुरुपयोग महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यामध्ये चालू आहे. खास करून हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड, बीड, पुणा आणि सातारा, सांगली, कोल्हापूरमध्येही. आणि म्हणून ज्या वेळेला त्याचे वडील मला भेटायला आले मलाही वाईट वाटलं. मी पाटण तालुक्याचा ढेबेवाडी मंजरूळचा आहे आणि माझ्याच एका शेतकऱ्याकडनं 45,000 रुपये मागवले जातात. आणि मग या विषयावरती मी खूप बारकाईने चौकशी केली. त्यांच्या मुलाने मला काही ऑडिओ क्लिप्स पाठवले, ज्या ऑडिओ क्लिप्समध्ये स्पष्टपणे ती महिला या ठिकाणी पैसे का मागितले जातात, मग आम्हाला महामंडळाच्या अधिकाऱ्यांना द्यावे लागतात, काही समन्वयकांना द्यावे लागतात. त्याचबरोबर त्याच्या मुलाने ज्या वेळेला हे सांगितलं की आम्ही नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना गावी भेटणार आहोत, तरीही त्या महिलेने पैशाची मागणी केली. याचा अर्थ स्पष्ट होतो की कुठेतरी पाणी मुरतंय. आणि म्हणून मी आज ACP साहेबांना भेटलो, आदरणीय अमोलजी ठाकूर साहेबांना, DYSP साहेबांना, यांना लेखी तक्रार दिलेली आहे, ती ऑडिओ क्लिप्स दिलेली आहे. बरं, स्वप्नील या मुलाने जो आमचा लाभार्थी आहे त्यांनी तिच्या अकाउंटमध्ये वैभव जो आमचा लाभार्थी आहे त्यांनी त्या ठिकाणी 3,000 रुपये ट्रान्झॅक्शन, 2,000 रुपयाचं ट्रान्झॅक्शनही केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी लोकांपर्यंत जनजागृती झाली पाहिजे. उद्याच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी प्रत्यक्षात भेटणार आहे. मोबाईलमधून गैरसमज केला जातो, फेसबुकमधून, इंस्टाग्राममधून, आणि कारवाई काहीच होत नाही. महामंडळाचा अध्यक्ष म्हणून माझं हे कर्तव्य आहे की अशा गोरगरिबांचे पैसे खाणारे असणाऱ्या लोकांच्या कुठल्याही संस्था असू द्या, कुठलाही जाती धर्मातला माणूस असू द्या, त्याच्यावरती कडक आणि कडक कारवाई झाली. राज्यातील रस्ते, पूल, इमारतींची कामे तातडीने मार्गी लावा. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मंत्रालयात विशेष बैठकीद्वारे सूचना. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले सर्व रस्ते व पूल आगामी पावसाळ्यात वाहतुकीसाठी सुस्थितीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी दक्षता घ्यावी. तसेच राज्यभरात बांधकाम विभागामार्फत सुरू असलेले रस्ते, पूल आणि इमारतीची कामे तातडीने मार्गी लावा, अशा स्पष्ट सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. मुंबई येथे मंत्रालयात बुधवारी सकाळी 11 वाजता मंत्री भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभागाची पावसाळापूर्व तयारी विषयी आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी वरील सूचना दिल्या. विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, सचिव संजय दशपुते, सहसचिव रोहिणी भालेकर, उपसचिव निरंजन तेलंग, संजय देगावकर, सचिन चिवटे यावेळी उपस्थित होते. बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रादेशिक मुख्य अभियंते तसेच सर्व जिल्ह्याचे अधीक्षक अभियंते यावेळी उपस्थित होते. राज्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊन रस्ते काही प्रमाणात नादुरुस्त होतात असे यापूर्वी निदर्शनास आले आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी खड्डेमुक्त रस्ते ठेवण्यासाठी विभागाने दक्षता घ्यावी. बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सर्व रस्त्यांवरील तसेच खासगीकरणांतर्गत
पूर्ण करण्यात आलेल्या रस्त्यांवरील खड्डे भरून रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत राहतील याची दक्षता घेण्यात यावी। तसेच मुख्य अभियंता यांनी रस्त्यावरील माहिती फलकांच्या गॅटरीजची व पादचारी पुलांची तपासणी करावी। सर्व घाट रस्त्यांची तपासणी करून ते खड्डेमुक्त तसेच सुरक्षित राहतील याची विशेष खबरदारी घ्यावी। रस्त्यांवरील माहिती फलक वाचण्यायोग्य राहतील तसेच रस्त्यावरील पट्टे, मार्किंग्स, ब्लिंकर्स वाहन चालकास व्यवस्थित दिसतील याची दक्षता घ्यावी असे मंत्री भोसले यांनी सूचित केले। पावसाळ्यापूर्वी प्रत्येक कार्यकारी अभियंता यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची पाहणी करून पावसाळ्यात रस्ते खड्डेमुक्त व वाहतुकी सुरळीत राहतील याबाबत नियोजन करावे। याचबरोबर पावसाळ्यात रस्त्यांचे काम सुरू असल्यास काम सुरू असल्याबाबतची माहिती फलक लावणे, बॅरिकेटिंग करणे, रिफ्लेक्टर्स लावणे आदी बाबींची विशेष दक्षता घेण्यात यावी। घाट रस्त्यांची पाहणी करून लूज रॉक्स काढून घ्यावे। ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी रस्ते वाहतूक पूर्वस्थितीत करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे। तसेच पर्यायी रस्तेही सुस्थितीत ठेवण्यात यावेत। घाट रस्त्यांमध्ये ज्या ठिकाणी पावसाळ्यात तात्पुरते धबधबे तयार होतात त्या ठिकाणी पर्यटक थांबणार नाहीत, वाहने उभी करणार नाहीत याची दक्षता घ्यावी। नो पार्किंग, थांबू नये अशा आशयाचे फलक अशा ठिकाणी लावावेत। जिल्हा स्तरावर वॉर रूम तयार करून आपत्तीच्या वेळेस टोल फ्री नंबर कार्यान्वित करावा असे आदेश मंत्री भोसले यांनी दिले। सर्व क्षेत्रीय अभियंत्यांना यासाठी आवश्यक नियोजन करून सतर्क राहण्याबाबत मुख्य अभियंता यांनी सूचना द्याव्यात। या संदर्भात काळजीपूर्वक कार्यवाही न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशाराही मंत्री भोसले यांनी बैठकीत दिला। दरवर्षी पाण्याखाली जाणारे पूल, मोहऱ्या या ठिकाणी सावधानतेचा इशारा देणारे फलक लावण्यात येत आहेत। ज्या पुलांची दुरुस्ती अथवा नवीन बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी असलेले डायव्हर्शन्स पक्के करून घ्यावे आदी सूचना दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले।